मातृतीर्थ सिंदखेड राजा। नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत अशा एका पवित्र ठिकाणी, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते साकारण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला ज्यांनी स्वराज्यासाठी वाहिलं, अशा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणी म्हणजे सिंदखेड राजा या ठिकाणी आपण त्यांचा जो राजवाडा आहे, त्यांचं जन्म ठिकाण जे आहे ते आपण पाहणार आहोत। जाऊयात पुढे। सबंध मोठे लाकडी दरवाजे, नेट काम करते नगारखाना, माफ करा थोडंसं डागडुजीचं काम चालू आहे, काही डेव्हलपमेंटचं काम चालू असल्यामुळे थोडासा अर्धवट व्हिडिओ अर्धवट ठिकाण मी आपल्याला दाखवतो। समजा हा मार्ग जो आहे तो जन्मस्थळाकडे जाण्याचा, पण पाहूयात। म्हणजे आपण पाहू शकतो की दरबारी महल जो आहे हा आपल्याला इथे दिसतोय। कारण इकडे जर आपण पाहिलं तर तळघराकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेला आहे। इथे तळघर आहे, आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया थोडासा। खूप सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हे तळघर आहे। सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी किंवा या खिडक्या किंवा ही जागा असावी। पायरीने आपण वरती जाऊयात।
ही जी जागा आपल्याला समोर दिसते याला माळसा महल असं म्हटलं जातं. मंडळी तळघर किंवा धान्य कोठार असं जे आता आपण पाहिलं होतं ते आहे. खाली थोडं मोकळं जातं. आपण पाहू शकतो हे जे आपण पाहत आहोत ही जागा जी आहे किंवा ही पवित्र जागा जी आहे ही राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान. आतमध्ये सुंदर अशी राजमाता आणि बालशिवबांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण परिसर आपण फिरून पाहूयात. आपण जर पाहिलं तर त्या काळातील सर्वात मोठी गोष्ट जी झाली ती गोष्ट म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा जन्म आणि त्यांनी घेतलेला स्वराज्याचा ध्यास. माफ करा, जाण्यासाठी बंदी आहे त्यामुळे वरती जाता येत नाही. एक भुयार आपल्याला दिसतं या ठिकाणी आपण पाहू शकतो. वेगवेगळे भुयारी मार्ग आहेत. हा एक भुयारी मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. माळसा महल ज्याला म्हणतात तोही आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लखुजी जाधव जे राजमाता जिजाऊंचे वडील आहेत
त्यांचा जो दरबार किंवा दरबारी महल जे आपण म्हणतो तो कशा पद्धतीचा होता या ठिकाणी आपण पाहू शकतो। थोडं जवळ जाऊन आपण पाहण्याचा प्रयत्न करू। सागाच्या लाकडामध्ये केलेलं बांधकाम आणि त्यामध्ये ही सुंदर नकाशी आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते। राजमाता जिजाऊ यांचं बालपण ज्या ठिकाणी गेलं, ज्या ठिकाणी त्या बागडल्या, खेळल्या, तलवारबाजी केली, यानंतर घोडा चालवला, त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही धरती आज या पवित्र अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत। खूप असा एक वेगळाच अनुभव, वेगळाच आनंद आज मनाला होतोय। एक हा आनंद सांगणं मी कुठल्या शब्दात सांगावा हा प्रश्न आहे, परंतु मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे, एक वेगळीच एनर्जी। नक्कीच एक अलौकिक शक्ती होत्या राजमाता। छोटंसं भुयार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, परंतु हे भुयार नसून एखादी खोली ज्या पद्धतीने असते तसंच आहे, आपण पाहू शकतो। अंधार आहे मंडळी, थोडासा मी त्यामुळे जास्त पुढे काही जात नाही, जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांपर्यंत इतिहासप्रेमी प्रेक्षक आणि इतर सर्वांपर्यंत ही माहिती जावी आणि त्यांनी या ठिकाणाला भेट द्यावी, हाच उद्देश या व्हिडिओ मागचा आहे। खरं तर मंडळी, आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू सगळ्या आहेत, या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक आपण केली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत, गड किल्ले आहेत, विविध मंदिरं आहेत, याचे नासधूस करण्यात आले, पाडले गेले, परंतु या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणं, संवर्धन करणं पुढच्या पिढीला
तो इतिहास माहिती होणं हे काळाची गरज आहे. आणि अशा सर्व वास्तूंची जपणूक करण्यासाठी फक्त सरकारनेच नव्हे तर आपण नागरिक म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण या वास्तूंचं जतन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. हे काम कोणी एकट्याचं नाही आहे, परंतु एकट्याने न करता मंडळ आहेत, विविध खूप काही अशा गोष्टी आहेत समाजामध्ये की ज्याच्या माध्यमातून आपण या वास्तूंचं जतन करू शकतो. की उदाहरण द्यायचं झालंच तर विविध कार्यक्रमांमध्ये मोठमोठे डीजे लावले जातात, लाखो रुपये खर्च केले जातात. तेच पैसे जर आपण वास्तू, आपल्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, ऐतिहासिक मंदिरं आहेत, याच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा याच्या पुनर्बांधणीसाठी जर हा पैसा खर्च केला तर नक्कीच आपला जो इतिहास आहे हा इतिहास पुन्हा सर्व जगासमोर सुस्थितीत येण्याला मदत होईल. रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुंभार, राजमाता जिजाऊ स्थळ, सिंदखेड राजा, बुलढाणा.